आज गडचिरोली पोलीस मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडणार आहे। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या तब्बल 60 सहकाऱ्यांसह आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे। या आत्मसमर्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आलं पाहिजे अशी भूमिका मांडत होता। अखेर दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह 10 डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी कमांडर आपले शस्त्र खाली ठेवणार आहेत आणि गडचिरोली पोलिसांसमोर त्यांनी शरणागती पत्करली। या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर होणार असून लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णतः हद्दपार झाला असं म्हणण्याची वेळ येणार आहे। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। गडचिरोली पोलिसांच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण तब्बल 61 माओवाद्यांचा आत्मसमर्पण सोहळा जो आहे तो आज मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये जी तयारी जी आहे ती केली जात आहे आणि सुमारे 10 वाजताच्या सुमारास हा जो सोहळा जो आहे तो गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये पार पडणार आहे। मोठ्या संख्येने शस्त्र सुद्धा जे आहेत ते माओवाद्यांनी पोलिसांसमोर ठेवलेले आहे, त्यामुळे फक्त मोठ्या संख्येने माओवादीच आज पोलिसांना शरण आलेले नाही तर मोठा शस्त्रसाठा जो आहे तोही त्यांच्याकडून हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे। जे काही सामूहिक आत्मसमर्पण आहे याच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये आता कुठलीही मोठी घटना घडवण्यामध्ये आता माओवादी यापुढे सक्षम राहणार नाही, एवढा एक वर्चस्व जो आहे तो गडचिरोली पोलिसांचा या सामूहिक जी शरणागती जी पत्करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून निर्माण होणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, गडचिरोली।